इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय. आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी चिंतित आहात? काळजी नको, कारण आता साताऱ्यामध्ये शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूल आपल्या मुलांना प्रदान करत आहे संस्कारक्षम शिक्षण पद्धती. इथे विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षणाबरोबरच विविधांगी कलाकौशल्यांचं ज्ञान. दरवर्षी शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र, हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकतातच. तज्ज्ञ शिक्षक वर्ग, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, बंदिस्त प्लेग्राऊंड, सीसीटीव्ही सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहनांची सोय, परिपूर्ण लायब्ररी आणि बरंच काही. तेव्हा आपल्या पाल्याच्या ऍडमिशनची चिंता सोडा आणि आजच हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी येथे संपर्क साधा. हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी, सातारा. संस्कारांच्या या भिंतीची गातो थोरवी हिंदवी 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 हिंदवी. विविधतेने जपतो राष्ट्रप्रेम मनात, सक्षम घडतो या मातीतून विज्ञानाच्या युगात. कला क्रीडा कर्तृत्वाची पताका उंचवी हिंदवी 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 हिंदवी. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय. श्रोते हो, इयत्ता 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हिंदवी रेडिओ 89.6चा एक खास कार्यक्रम, 10वी विजयाचा रेडिओ क्लास, अर्थात परीक्षेला सामोरे जाताना. दिनांक 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये रोज सकाळी 8 वाजता फक्त आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण ऐकणार आहात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषय तज्ज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे रावसाहेब वांगडे मास्टर चॅरिटेबल ट्रस्टचे ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारा आणि श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी, सातारा. या कार्यक्रमाबद्दलचा आपला बहुमूल्य अभिप्राय आम्हाला हिंदवी रेडिओ 89.6च्या 7796 896 896 या क्रमांकावर नक्की कळवा. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. ऐकूयात 10वी विजयाचा रेडिओ क्लास हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात प्रेरणादायी मार्गदर्शन श्रीयुत शेखर कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार श्रोते हो, प्रिय विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालकांनो. आज हिंदवी रेडिओ 89.6 या तुमच्या सर्वांच्या अत्यंत जवळच्या आणि समस्त सातारकरांच्या हक्काच्या व्यासपीठावर मी शेखर कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. 10वी विजयाचा रेडिओ क्लास या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण बोलणार आहोत 10वीच्या परीक्षेबद्दल, पण त्याहूनही जास्त माणसांबद्दल. कारण विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा पास नापास अशी होऊ शकते, पण आपलं आयुष्य आहे ना, हे आयुष्य अत्यंत अमूल्य असं आहे आणि ते कधीच नापास होत नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, 10वी म्हणजे आयुष्यातला एक टप्पा, एक वळण, पण तो काही अंतिम मुक्काम नाही.
आज ज्या घरामध्ये 10वीची परीक्षा देणारी मुलं मुली आहेत त्या घरातलं वातावरण जर बघितलं तर अतिशय तंग वातावरण असतं. सगळ्यांचे चेहरे ओढलेले, अगदी चिंताग्रस्त, आणि तोच भाव मग मुलांच्या मध्ये परावर्तित होतो. अनेक घरांमध्ये हा प्रश्न सध्या घुमतोय, काय होईल, काय होईल, माझ्या मुलाचं भविष्य काय असेल, काय होईल जर त्याचा 10वीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर. पण विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, यावर उत्तर एकच आहे, काहीही भयंकर होत नाही. फक्त तुम्ही ठरवलंय, तुमच्या मनात आहे त्याप्रमाणे तुमच्या मुलाची वाट असणार नाही, तर ती वाट बदलेल. विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालक हो, चला थोडा इतिहास ऐकूया. तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख धीरूभाई अंबानी हे नाव माहिती असेलच. धीरूभाईंची शाळा फारशी पूर्ण झालेली नाही. 10वीमध्ये चमकदार यश मिळालेलं नाही, पण त्यांचं स्वप्न मोठं होतं. एका पेट्रोल पंपावर गाडी पुसण्याचं काम करणे किंवा पेट्रोल भरण्याचं काम करणे इथपासून त्यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली होती. विचार मात्र नक्कीच होता की आपण व्यापारी व्हायचं आणि या देशामध्ये आपलं नाव मोठं करून दाखवायचं. अत्यंत गरिबीच्या हलाखीच्या परिस्थितीतून वाटचाल करत, अनेक व्यवसाय वेगवेगळे करत बदलत ते हळूहळू यशस्वी झाले आणि आज रिलायन्स म्हणजे भारतीय उद्योग विश्वाचा कणा म्हणून ओळखलं जातं. ते म्हणत, मोठे विचार करायला गुणपत्रिकेची गरज नसते. आता दुसरं उदाहरण बघूया. अमिताभ बच्चन. विद्यार्थी मित्रांनो किंवा आदरणीय पालकांनो, हे नाव तुम्हाला माहीत नसेल असं मला वाटत नाही. 6 फुटाहून जास्त उंची, पाठीला थोडासा पोक आलेला, अशा स्वरूपाचा, पण आपल्या एका विशिष्ट स्टाईलमध्ये उभा राहणार, चालणार, बोलणार असे एक व्यक्तिमत्व आपल्याला या मराठी चित्रपट या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक आपल्या नावाचा इतिहास घडवून गेलेलं हे आपल्याला माहितीच आहे. अमिताभजी यांचं कॉलेजमध्ये फार यश त्यांना मिळालं नाही. आपल्या आवाजाच्या बळावर रेडिओ माध्यमामध्ये ते गेले, पण तिथंही त्यांच्या आवाजामुळंच त्यांना नाकारलं गेलं. आवाज योग्य नाही असं सांगितलं गेलं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या आवाजावरच परिश्रम घेतले आणि आज तोच आवाज शतकानुशतके लक्षात राहणारा असा ठरलेला आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. असाच दुसरा हिंदी चित्रपटसृष्टीतीलच एक हिरो ज्याला म्हणता येईल किंवा सुपरस्टार ज्याला म्हणण्यापासून सुरुवात झाली, तो म्हणजे राजेश खन्ना. शिक्षणात फारशी चमक ही त्यांची दिसत नाही, पण अभिनयात इतका मोठा होता की लोक त्याला देव मानायचे. त्यांचे अनेक चित्रपट एकेका चित्रपटगृहामध्ये सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली असे झालेले आहेत. म्हणजे 25-25 आठवडे, 50-50 आठवडे अनेक लोकांनी 100-100 वेळा चित्रपट त्याचा एक बघितलेला आहे, असं इतिहास आहे. त्यानंतरचं क्रिकेट विश्वातला भारताचा भारतरत्न सचिन तेंडुलकर 10वीमध्ये नापास. होय, तुम्ही बरोबर ऐकताय, नापास. पण क्रिकेटमध्ये पास होऊन तो थेट भारतीय क्रिकेटच नव्हे, जागतिक क्रिकेटमध्ये भगवान झाला. तो म्हणतो, परीक्षेचं मार्कशीट माझं भविष्य ठरवू शकली नाही, कारण माझं भविष्य माझ्या मेहनतीनं मी ठरवलेलं आहे. अशाच आणखीन एक भारतरत्न म्हणजे आपल्या गोड आवाजानं ज्यांनी संपूर्ण जगाला मोहून टाकलेलं होतं असा आवाज म्हणजे लता मंगेशकरजी. त्यांचंही औपचारिक शिक्षण फारसं नाही. चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं, परंतु पहिल्याच चित्रपटात त्यांना नाकारलं गेलं. परंतु अत्यंत खडतर परिस्थितीतून प्रचंड जिद्द, चिकाटी याच्यामुळं
त्यांनी त्यांचा आवाज असा काही तयार केला की तो आज भारतीय गान संस्कृतीचा आत्मा म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही आपण आत्ता उदाहरणं म्हणतोय यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती बरं, तुम्ही सांगू शकताय? तर ती हीच गोष्ट आहे की अपयश आलं म्हणून खचून न जाता किंवा त्याच ठिकाणी न थांबता ते थांबले नाहीत, ते पुढं चालत राहिले आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकवलं. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जर कधी तुमच्या कोणत्याही परीक्षेचा निकाल पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर लक्षात ठेवा की डोळ्यात पाणी येणं हे अपयश नाही, पण डोळे मिटून बसणं हे मात्र नक्की अपयश आहे. आज तुमच्याकडे वेळ आहे, वय आहे आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे. आज नाही जमलं तर उद्या नक्की जमेल. आणि आदरणीय पालकवर्ग हो, मला तुमच्याशीही थोडं बोलायचं आहे. आज तुमच्या आश्वासक शब्दांची तुमच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे. कारण तुम्ही जेवढा आत्मविश्वास तुमच्या मुलांना देऊ शकता तेवढा आत्मविश्वास जगातलं इतर कुणीही देऊ शकणार नाही. आपल्या मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करा. वर्षभर ते केलेलंच असेल, पण आता राहिलेल्या या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या मुलांवर ओव्हर बॉदरेशन म्हणजे अपेक्षांचं ओझं लादू नका. कधीही त्यांच्याबरोबर निगेटिव्ह नकारात्मक स्वरूपात बोलू नका. निकालाच्या दिवशी तुमच्या मुलांना पहिलं जे ऐकू येतं तेच त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतं. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो अनेक पालकांची अशा प्रकारची वाक्य आपल्याला ऐकायला येतात. छे, आमची मान खाली गेली. अरे कार्ट्या, तुझ्याकडून अपेक्षा होत्या पण तू अपेक्षा भंग केलास. तुझी जगायची लायकी नाही. अरे अरे अरे, ही तर सुरुवात आहे. 10वीची परीक्षा म्हणजे त्याचा आयुष्याचा शेवट नाही आहे. या असल्या वाक्यांच्या ऐवजी तुम्ही मुलांना आपल्या प्रोत्साहित करणं जास्त गरजेचं आहे. कारण 10वी आहे, 10वीनंतर 12वी आहे, 12वीनंतर इतर एंट्रन्स एक्झाम असतात, CET असतात किंवा इतर काही परीक्षा या द्याव्या लागत असतात. अशा प्रत्येक परीक्षेसाठी आपल्या मुलाला तयार करणं आणि निगुतीनं तयार करणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्या मुलांसाठी तुमचं एकच वाक्य पुरेसं असतं, काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. बस एवढं आश्वासक वाक्य जर मुलांच्या कानावर पडलं तर लक्षात ठेवा, अपयशानं मुलं कधी तुटत नाहीत, पण एकटं वाटलं किंवा ती मुलं एकटी पडली तर ती मात्र अंतर्बाह्य तुटतात. तुमचा मुलगा मुलगी गुणांपेक्षा तुमच्या प्रेमाचे जास्त भुकेलेले असतात. तुमचा आशीर्वादाचा खंबीर हात त्यांच्या पाठीवर तुम्ही ठेवा, त्यांच्या मस्तकावर ठेवा, त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि तुमचं आश्वासक अशा स्वरूपाचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी सदैव असू द्यावा. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय. आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी चिंतित आहात? काळजी नको, कारण आता साताऱ्यामध्ये शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूल आपल्या मुलांना प्रदान करत आहे संस्कारक्षम शिक्षण पद्धती. इथं विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षणाबरोबरच विविधांगी कलाकौशल्यांचं ज्ञान. दरवर्षी शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र, हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकतातच. तज्ज्ञ शिक्षक वर्ग, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, बंदिस्त प्लेग्राऊंड, CCTV सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहनांची सोय, परिपूर्ण लायब्ररी आणि बरंच काही. तेव्हा आपल्या पाल्याच्या ऍडमिशनची चिंता सोडा आणि आजच हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी येथे संपर्क साधा. हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी, सातारा. संस्कारांच्या या भिंतीची गातो थोरवी हिंदवी.
विविधतेने जपतो राष्ट्रप्रेम मनात, सक्षम घडतो या मातीतून विज्ञानाच्या युगात. कला क्रीडा कर्तृत्वाची पताका उंचवी. हिंदवी 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 हिंदवी. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय. विद्यार्थी मित्रांनो, खूप जण म्हणतात 10वी म्हणजे आयुष्याची परीक्षा. पण खरं सांगायचं तर ही आयुष्याची नाही, तर आयुष्य घडवण्याची पहिली सराव परीक्षा आहे. आज जे काही थोडंफार का विना पण दडपण तुम्हाला जाणवत असेल, पण ती भीती नाही आहे, तर ते तुमच्या आत असलेल्या क्षमतेचं लक्षण आहे. नेहमी लक्षात ठेवा, परीक्षा तुमची किंमत ठरवत नाही, गुण तुमचं भविष्य ठरवत नाही. म्हणजेच एखाद्या विषयामध्ये, एखाद्या पेपरमध्ये मिळालेले गुण हे तुमचं भविष्य ठरवत नाहीत, पण त्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत ही तुमच्या आयुष्याची दिशा मात्र नक्की ठरवते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेची भीती का वाटते नक्की? ही भीती वाटण्याचं कारण म्हणजे आपल्या मनात अशा अनेक शंका कुशंका असतात. समजा मी ऐनवेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर विसरलो तर, पेपर अवघड आला तर, इतरांना माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर, मी माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर. अरे हो हो हो, प्रश्नांची सरबत्ती ही तुमच्या मनामध्ये चालू असते आणि त्यामुळं कारण नसताना तुमची संभ्रमावस्था निर्माण होती आणि ही वाईट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती ही त्यालाच वाटते जो प्रामाणिक प्रयत्न करतो. प्रशांत दामले हे नाव तुम्हाला कदाचित माहिती असेल. विक्रमादित्य नाटककार म्हणून त्याची ओळख आहे. आयुष्यामध्ये कुणालाही जमलेलं नसेल असं 13,350 पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. पण ते देखील म्हणतात, एखाद्या नाटकाचे 100हून जास्त जरी प्रयोग केलेले असतील, तेच डायलॉग जरी बोललेलो असेल, तरी प्रत्येक नाटक सुरू होत असताना जेव्हा मी विंगेमध्ये उभा असतो, तेव्हा स्टेजवर पाऊल पडण्यापूर्वी माझ्या मनात थरथर निर्माण झालेली असते, माझ्या मनात भीती दाटून आलेली असते. कारण ही भीती दाटून येणं किंवा अंगामध्ये थरथर निर्माण होणं हीच साक्ष असती तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची. भीती घालवायची एकच गुरुकिल्ली आहे, तुमची संपूर्ण तयारी अधिक तुमचा आत्मविश्वास. विद्यार्थी मित्रांनो, भीतीला पळवून लावू शकत नाही आपण, ते मनाचे खेळ आहेत. तर त्या भीतीला समजून घ्या आणि म्हणा, मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तो नक्कीच यशस्वी होणार. आता खूपच कमी कालावधी आपल्याकडे राहिला आहे आणि या कालावधीत वर्षभर आपण या 10वीच्या परीक्षेसाठी म्हणून जे काही घेतलेले कष्ट आहेत, त्याचा आता अंतिम अभ्यास, किंवा जसं आपण एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो, एखादा पाथरवट म्हणजे दगड फोडून मूर्ती घडवणारा हा काय करतो नक्की? तर दगडामध्ये त्या मूर्ती असतेच, नको असणारा दगडाचा भाग फक्त तो बाजूला काढून टाकतो आणि एक सुंदर मूर्ती आपल्या डोळ्यासमोर दगडाची उभी राहते. तो शेवटचा हात फिरवतो आणि मूर्तीला एक विशेष तेज निर्माण होऊन जातं. अशाच पद्धतीनं
जो आपल्याला अभ्यास आता शेवटच्या टप्प्यामध्ये करायचा आहे तो कसा असला पाहिजे, तर तो स्मार्ट अभ्यास असला पाहिजे. आता फक्त जास्त तास अभ्यास करायचा हे नाही, तर योग्य पद्धतीनं अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्या उरलेल्या दिवसांपैकी जो वेळ आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याचं एक वेळापत्रक आपण तयार करू शकतो. रोज किमान 6 ते 7 तासाचा अभ्यास. त्यामध्ये देखील अवघड विषय सकाळी, मेंदू आपला ताजातवाना असतो. सोपे विषय संध्याकाळी, मेंदू दिवसभराच्या कष्टानंतर थोडेसा दमलेल्या अवस्थेमध्ये असतो. दर 50 मिनिटांनी किमान 5-10 मिनिटाचा ब्रेक. आता ब्रेक म्हणजे लगेच TV बघत बसायला नको किंवा मोबाईल हातामध्ये घेऊन त्याच्यावर टाईमपास करायला नको. तर घरातल्या घरातच एक 5-10 मिनटं जर तुम्ही चाललात डोळे बंद ठेवून आणि आपण आत्तापर्यंत काय काय केलं आहे सकाळपासून याची उजळणी मनामध्ये आणली, तरी तो वेळ सत्कारणी लागल्यासारखं होईल. या पद्धतीनं वेळापत्रक आपण करायचं आणि त्या वेळापत्रकाची चोख अंमलबजावणी करायची. दुसरं, लेखन सराव आपल्याला होणं गरजेचं आहे. केवळ वाचनावर भर देऊन आपल्याला नुसतं थांबता येणार नाही. रायटिंग प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, तो लेखन सराव हा होणं गरजेचं आहे. पण मग लेखन कशाचं करायचं, तर उत्तरं लिहिण्याचा सराव करा. मुद्देसूद, स्वच्छ, टापटीप अशा स्वरूपाचं लेखन असलं पाहिजे. महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित केलेलं असलं पाहिजे. ते सुद्धा वेगळी शाई कोणती न वापरता पेन्सिलीनं, शिस्पेन्सिल ज्याला म्हणतो आपण, त्या पेन्सिलीनं अधोरेखित करणं. आणि महत्त्वाचे शब्द अधोरेखित आपण उत्तर लिहितानाच करायचे. त्यासाठी वेगळा वेळ आपल्याला मिळणार नाही आहे किंवा त्यामध्ये वेळही घालवायचा नाही आहे. याचबरोबरीनं रोजच्या रोज उजळणी ही संध्याकाळच्या वेळेला झाली पाहिजे. दिवसभरामध्ये आपण दिवसभराचा अभ्यास डोळे बंद करून परत एकदा नजरेसमोर आणा. आठवड्याला 1-2 दिवस हे फक्त उजळणीसाठी वापरा. आणि महत्त्वाचं चौथा भाग स्मार्ट अभ्यासाच्या तयारीमधला, तो म्हणजे प्रश्नपत्रिका बघा. जुन्या प्रश्नपत्रिका बघा. हल्ली अशा प्रश्नपत्रिका पुस्तक स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये अपेक्षित उत्तरंसुद्धा दिलेली असतात. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी वर्गामध्ये देखील हा सराव करून घेतलेला असणार आहे की अमुक विषयामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे, त्या प्रश्नांमध्ये काय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि कोणत्या प्रकारची उत्तरं लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तम गुण मिळू शकतात. तर त्यानुसार वेळ लावून, म्हणजे काय, जर प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ आहे किंवा त्यापेक्षा कमी जास्त वेळ आहे, तर त्याच पद्धतीनं त्या विषयाचा पेपर हा तेवढी वेळ लावून तेवढ्या वेळामध्ये पूर्ण होतोय का नाही याचा सराव होणं गरजेचं आहे. पेपर सोडवल्यानंतर आपल्याला नक्की काय त्याच्यामध्ये अडलेलं आहे किंवा कोणत्या चुका आपल्याकडून झालेल्या आहेत याचं अवलोकन करा. किंवा असे तुम्ही सोडवलेले पेपर तुमच्या शिक्षकांकडून, गुरुजनांकडून तपासून घ्या. झालेल्या चुका नीट लक्षात घ्या आणि तीच चूक परत होणार नाही याची मात्र अगदी मनापासून काळजी घ्या. हे 4 मुद्दे आपण लक्षात ठेवूया स्मार्ट अभ्यासाचे आता उरलेल्या वेळासाठी. आपल्या रोजच्या अभ्यासाचं वेळापत्रक करणं, लेखनाचा सराव करणं, केलेल्या अभ्यासाची उजळणी करणं आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणं. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दिवशी नक्की तुम्ही काय कराल याविषयी देखील थोडक्यात आपण बोलूया. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या आदल्या दिवशी उशिरापर्यंत जागरण अजिबात नको. आत्तापर्यंत वर्षभरात आपण ज्या भागाचा अभ्यास एखाद्या विषयातला केलेलाच नाही, तर ठीक आहे,
तो राहू दे बाजूला. आता नवीन अभ्यास अजिबात नको. हलकं जेवण घ्या आणि पुरेशी झोप घ्या, जेणेकरून तुमचा मेंदू हा ताजा तवाना राहील. परीक्षेच्या दिवशी आपण काय करणार? तर परीक्षेच्या वर्गामध्ये गेल्यानंतर शांत मनानं पेपर वाचा. जे येतं ते एकदा निरखून बघा. वेळेचं योग्य नियोजन ठेवा. प्रत्येक प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे याच्यासाठी घड्याळ हातात बांधा. आणि जे तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं तेवढ्याच वेळामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपलं कसं पूर्ण होईल याची दक्षता घ्या. वेळेचं योग्य नियोजन ठेवा. म्हणजे असं होणार नाही की तुम्हाला अजूनही खूप येतंय प्रश्नपत्रिकेमध्ये, परंतु तुमचा वेळच संपलेला आहे. एखादं उत्तर लिहिताना तुम्ही अडकलात तर ठीक आहे, तिथंच थांबा. त्यासाठी विचार करण्यामध्ये, आठवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आत्ता तिथंच थांबा. पुढला जो प्रश्न येतोय ते पुढल्या पानावर त्याची उत्तरं लिहिण्याचा सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, पेपर हा तुमच्या विरुद्ध नसतो. तो तुमची केलेला अभ्यास किंवा तयारी जी आहे त्याची तपासणी करत असतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कोणाशीही स्वतःची तुलना करू नका. तो हुशार आहे, तिला जास्त मार्क मिळतात, वगैरे वगैरे. हा विचार डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. कारण ही तुलना तुमचा आत्मविश्वास कमी करू शकते. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही वेगळे आहात. तुमची गती वेगळी आहे. तुमचं यश वेगळं असणार आहे. आपले पालक आणि शिक्षक, गुरुजन हे कुणीही तुमचे शत्रू नाहीत. ते तुमच्या यशाचे सहप्रवासी आहेत. त्यांच्याशी मोकळेपणानं बोला, त्यांना शंका विचारा आणि तुमच्या मनात असणाऱ्या शंकांचं निरसन करून घ्या. आज विद्यार्थी मित्रांनो, तुमची 10वीची परीक्षा आहे. उद्या कॉलेज, नोकरी, व्यवसाय, कला, विज्ञान, क्रीडा अशा अनेक विषयांशी तुम्ही सामोरे जाणार आहात. कोणतीही एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवत नाही, हे कायम लक्षात ठेवा. इतिहास साक्ष आहे, अनेक यशस्वी लोक गुणांमुळे नाही तर त्यांनी घेतलेली त्यांच्या मनातली असणारी जिद्द, मेहनत आणि सातत्य यामुळंच मोठे झालेले आहेत. जरी आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, म्हणजे आपल्याला समजा 95% मार्क पाडायचे होते पण आपल्याला बाबा 94% मार्क मिळाले, विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु असा अपेक्षेप्रमाणे निकाल जर लागला नाही तर तो शेवट नसतो, हे कायम लक्षात ठेवा. ती नव्या वाटेची सुरुवात असते. दररोज आता यापुढच्या कालावधीत आरशासमोर 2 मिनिटं उभे राहा. मेकअप करण्यासाठी नव्हे किंवा केसांचा वेगळ्या पद्धतीनं भांग पाडण्यासाठी नव्हे, पण स्वतःला बघून हे बजावा, मी करू शकतो, मी प्रयत्न केलेला आहे, मी हार मानणार नाही आणि होय, मी विजयी होणारच. 10वी ही परीक्षा आहे, पण तुम्ही परीक्षा नाहीत तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आणि तुम्ही भविष्य आहात. मी आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या वतीनं, आपल्या संपूर्ण हिंदवी परिवाराच्या वतीनं विद्यार्थी मित्र आणि त्यांचे आदरणीय पालक यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या अभ्यासाला, त्यांच्या आत्मविश्वासाला आणि त्यांच्या यशाला. विद्यार्थी मित्रांनो, विजयी व्हा आणि आयुष्यामध्ये स्वतःचं नाव खूप मोठं करा.
धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात 10वी विजयाचा रेडिओ क्लास या कार्यक्रमाचा. तर पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय. आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी चिंतित आहात? काळजी नको, कारण आता साताऱ्यामध्ये शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूल आपल्या मुलांना प्रदान करत आहे संस्कारक्षम शिक्षण पद्धती. इथं विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षणाबरोबरच विविधांगी कलाकौशल्यांचं ज्ञान. दरवर्षी शिक्षण क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र, हिंदवी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकतातच. तज्ज्ञ शिक्षक वर्ग, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, बंदिस्त प्लेग्राऊंड, सीसीटीव्ही सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहनांची सोय, परिपूर्ण लायब्ररी आणि बरंच काही. तेव्हा आपल्या पाल्याच्या ऍडमिशनची चिंता सोडा आणि आजच हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी येथे संपर्क साधा. हिंदवी पब्लिक स्कूल शाहूपुरी, सातारा. संस्कारांच्या या भिंतीची गातो थोरवी हिंदवी 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 हिंदवी. विविधतेने जपतो राष्ट्रप्रेम मनात, सक्षम घडतो या मातीतून विज्ञानाच्या युगात. कला क्रीडा कर्तृत्वाची पताका उंचवी हिंदवी 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 हिंदवी. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षण फक्त ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारामध्येच. पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर फक्त ज्ञानश्रीमध्येच. 60हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्लेसमेंट फक्त ज्ञानश्रीमध्येच. त्यामुळे आता प्रवेश फक्त ज्ञानश्रीलाच. प्रवेशासाठी संपर्क शिवसह्याद्री भवन, राधिका रोड, सातारा. कोरेगाव, नागठाणे, वाई, मेढा इथं सुद्धा संपर्क कार्यालय.